नमस्कार, आपण पाहत आहात CG न्यूज महाराष्ट्र। संगमनेर तालुक्यातून एक मोठी आणि संतापजनक बातमी समोर येत आहे। चिंचोली गुरव ते तळेगाव दिघे या महत्त्वाच्या रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। लाखो रुपयांचा सरकारी निधी खर्च करून तयार करण्यात आलेल्या या रस्त्याची काहीच दिवसांत चाळण झाली आहे। पहिल्याच पावसानंतर संपूर्ण रस्त्यावर मोठमोठी खड्डे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। दुचाकीस्वार, चारचाकी चालक, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघातही वारंवार घडत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे। स्थानिक नागरिकांनी या कामाबाबत गंभीर आरोप करत संबंधित ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार रस्ता पूर्ण झाल्यानंतर काहीच दिवसात उखडू लागला। अनेक ठिकाणी केवळ वरवरची मलमपट्टी करण्यात आली असून दर्जेदार कामाऐवजी सरकारी निधीचा गैरवापर झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। याबाबत संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाला इशाराही दिला आहे। त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की या रस्त्याची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संपूर्ण रस्ता दर्जेदार पद्धतीने पुन्हा तयार करण्यात यावा। अन्यथा चिंचोली गुरवसह परिसरातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र ठिय्या आंदोलन छेडतील अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात सार्वजनिक बांधकाम विभाग नेमकी कोणती भूमिका घेतो, संबंधित अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाते का आणि लोकप्रतिनिधी यावर काय पावले उचलतात, याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। CG न्यूज महाराष्ट्र या प्रकरणावर लक्ष ठेवून असून संबंधित विभागाची अधिकृत भूमिका समोर आल्यानंतर तीही आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्की पोहोचवू।